पुरस्कार प्रदान सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। उपस्थित या सभागृहाच्या आवारामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण सभागृहामध्ये येऊन आसनस्थ व्हावं। आपण आपल्या आजच्या अपरांत भूषण पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमाला प्रारंभ करीत आहोत। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्र यांचा गौरवास्पद अपरांत भूषण पुरस्कार प्रदान सोहळा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलेलो आहोत। ज्यांच्या हस्ते आपण या पुरस्काराचं वितरण करणार आहोत, गोवा राज्याचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री असलेले आयुर्वेदिक चिकित्सक माननीय नामदार प्रमोदजी सावंत साहेब हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या पतितपावन मंदिर संस्थेचे विश्वस्त माननीय ॲडव्होकेट प्रदीप चंद्रकांत तथा बाबासाहेब परुळेकर साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आहेत। ज्यांना आपण आज अपरांत भूषण या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत, त्यांचा सत्कार करणार आहोत, ते वैद्यकीय व्यवस्थापन शास्त्राचे तज्ज्ञ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय डॉक्टर श्रीधर रघुनाथराव ठाकूर सर आणि सौभाग्यवती आदरणीय डॉक्टर सौ श्रुती ठाकूर मॅडम या उभयतांचा आपण सत्कार करणार आहोत। त्याचप्रमाणे व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर यतीन जाधव सर हे उपस्थित आहेत। कार्यक्रम अतिशय मर्यादित वेळेमध्ये आपण सर्वजण संपन्न करणार आहोत। सुरुवातीला प्रतिमापूजन होणार आहे। प्रतिमापूजनानंतर आजच्या सत्कार मूर्तींची आपण ओळख करून घेणार आहोत। त्यानंतर मानपत्राचं वाचन, त्यांचा सत्कार आणि उपस्थित असलेल्या मान्यवर अतिथींचं मनोगत, आभार प्रदर्शन, सर्वात शेवटी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मनोगत आणि त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांचे विचार ग्रहण करून आपण या सभागृहातून निघणार आहोत। मित्रहो, वैद्यकीय व्यवस्थापन शास्त्रतज्ञ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर श्रीधर रघुनाथराव ठाकूर सरांना आज वाचनालयाच्या वतीने गोवा राज्याचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री असलेले माननीय नामदार प्रमोदजी सावंत साहेबांच्या हस्ते आपण वाचन मंदिराच्या वतीनं दिला जाणारा प्रतिष्ठेचा अपरांत भूषण पुरस्कार देऊन गौरवित आहोत। लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या स्वर्गीय अप्पासाहेब जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे अपरांत भूषण पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाने कोकणचा नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो। यापूर्वीचे पुरस्कार प्रख्यात भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञ आणि डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर वसंतराव शिंदे, माजी लोकसभाध्यक्ष सुमित्राताई महाजन यांना प्रदान करण्यात आलेले आहेत। आपण आजचा पुरस्कार एका कीर्तिवंत धन्वंतरी अशा व्यक्तिमत्वाला प्रदान करत आहोत। अनेक आव्हानांचा आणि कमतरतांचा सामना करत जगभर काम करून स्वतःला समृद्ध होण्याचा अनुभव घेणारे असे डॉक्टर श्रीधर ठाकूर, स्वानुभवाच्या आधारे आपल्या प्रत्येक कृतीतून आणि वक्तव्यातून नवा विचार सहजपणे मांडणारे डॉक्टर श्रीधर ठाकूर, कोकणात 12 एकर जमिनीवर सुमारे 1700हून अधिक वेगवेगळ्या वनस्पती जोपासत वनस्पतीशास्त्राचे जागतिक संदर्भ असलेल्या उत्कृष्ट बॉटॅनिकल गार्डनचे निर्माते आणि शेकडो पुरातन वस्तूंचे संग्राहक म्हणजे डॉक्टर श्रीधर ठाकूर। देश परदेशात 10 ते 12 हजार संख्येने उच्च पदस्थ ज्यांचे शिष्य आहेत असे डॉक्टर श्रीधर ठाकूर। स्वतःच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये 40,000 ग्रंथांचा संग्रह असलेले ग्रंथप्रेमी म्हणजे डॉक्टर ठाकूर। पु ल देशपांडे, श्रीना पेंडसे, व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील, दमा मिरासदार अशा असंख्य दिग्गज साहित्यिकांचे चाहते आणि त्यांचा साहित्याचा अभ्यास असलेले श्रीधर ठाकूर
दरवर्षी 5,000 रुग्णांवर मोफत उपचार आणि काही कोटी रुपयांची चॅरिटेबल कामं करणारे डॉक्टर श्रीधर ठाकूर. मराठी, इंग्रजी, उर्दू, मल्याळम आणि बंगाली या भाषा अवगत असलेले डॉक्टर श्रीधर ठाकूर. दक्षिण आफ्रिकेतील आपल्या 1.5 वर्षांच्या वास्तव्यात तेथील राष्ट्रपती बेंजामिन विल्यम यांनी नॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू म्हणून काम करण्याची ऑफर दिलेले डॉक्टर श्रीधर ठाकूर. भारतातील एका केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलेल्या आपल्या देशात आय हॉस्पिटल्सची चैन चांगली नाही, तुम्ही ती निर्माण करा, त्या पद्धतीनं काम करणारे आदरणीय डॉक्टर श्रीधर ठाकूर. मित्रहो, परिचय तर विस्तृत होणार आहे, वाचनालयाची यामागची भूमिकाही प्रास्ताविकातून येणार आहे, परंतु आपण ज्या व्यक्तीला आज वाचनालयाच्या वतीने अपरांतभूषण हा पुरस्कार देतोय त्या व्यक्तिमत्वाला असलेले हे अनेक पदर, जणू काही अपरांतभूषण या शब्दाला डॉक्टर श्रीधर ठाकूर हे नाव समानार्थी शब्द म्हणून शोभावं इतकं कर्तृत्व असलेल्या व्यक्तिमत्वाचा आज आपण आदरणीय प्रमोदजी सावंत साहेबांच्या हस्ते सन्मान करत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून आपण मान्यवरांच्या शुभहस्ते करणार आहोत. मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया सरस्वती पूजन करावं. देवी सरस्वतीच्या चरणी नमस्कार करून, भगवान वीरेश्वरांना नमस्कार करून आपण कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित, आजच्या कार्यक्रमाचा योग मी आधी मुद्दामून सांगतो. हा अपरांतभूषण पुरस्कार आहे. बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो अपरांत म्हणजे काय. तर भगवान परशुरामांनी ही भूमी निर्माण केली, ती बाणाने समुद्र मागे करून. इशुपात, इशू म्हणजे बाण जिथे पडला तिथपर्यंतची जमीन मोकळी झाली म्हणून याला इशुपात क्षेत्र असं म्हणतात. रामांनी अर्थात परशुरामांनी केलं म्हणून रामक्षेत्र म्हणतात. आणि अपर म्हणजे पश्चिम. पश्चिम दिशेची जमीन जिथे संपते आणि समुद्र सुरू होतो तो जमिनीचा शेवटचा भाग म्हणजे अपरांत. ती आपली ही भूमी, कोकण भूमी. आता मग याला कोकण का म्हणतात तर भगवान परशुरामांची आई रेणुका हिचं एक नाव आहे कुंकणा आणि परशुरामांनी आपल्या आईच्या नावाने नाव दिलं कोकण, कुंकणेच्या नावावरनं. हे सगळं सविस्तर सांगण्यामागचं कारण व्याडेश्वर महात्म्य या ग्रंथाच्या आधाराने कोकण भूमीच्या निर्मितीची तिथी ही आपल्याला उपलब्ध झाली आहे आणि परशुरामांची आज्ञाही त्याच्यात मिळाली आहे. श्रावण कृष्ण त्रयोदशीला संध्याकाळी भडोचपासून ते केरळपर्यंतचा सप्त कोकणचा भाग परशुरामांनी निर्माण केला. श्रावण कृष्ण त्रयोदशी उद्या येते. आज पूर्वसंध्येला आपण अपरांतभूषण पुरस्कार द्यायला एकत्र आलो आहे. हा खूप छान योग आहे आणि तो योग असा आहे की आपण एका कोकणातले आहोत, म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगैरे या भागातले, आणि त्याला जोडलेला पुढचा जो कोकण आहे सप्त कोकणातला गोवा, त्या गोव्याचे प्रथम नागरिक पुरस्कार द्यायला इथे आलेत. हा योग म्हणजे भगवान परशुरामांचीच कृपा आहे असं मला वाटतं. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराची थोडक्यात माहिती मी आपल्याला देतो. 160च्या वर वर्ष कार्यरत असणारी ही संस्था, मूळची नेटिव्ह जनरल लायब्ररी, पण टिळक भक्तांनी जे फंड तयार केले ते फंड्स त्यांनी संस्थेकडे सुपूर्द करताना लोकमान्यांचं नाव लावा असं सांगितलं आणि 1937 साली लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर असं या वाचनालयाचं नामांतर झालं. तिथपासून ते आजपर्यंत पुस्तक देवघेव हे काम सुरू आहेच, पण त्याच्याबरोबरीने कोकणचा इतिहास लोकांपुढे आणण्याचं काम हे संस्थेतर्फे अविरतपणे केलं जाते. आणि पुन्हा हे कोणी लादलेलं नाही, हे स्वयंस्वीकृतम आहे की माझ्या कोकणाला परमवैभवाप्रत नेण्यासाठी, माझ्या देशाला परमवैभवाप्रत नेण्यासाठी हे स्वयंस्वीकृतम, आम्ही स्वतः स्वीकारलेलं काम, असं ते काम चाललेलं आहे. कोकणाने अनेक मोठी मोठी माणसं दिली पण ती आमच्यापर्यंत पोचलीच नाहीत.
बऱ्याच वेळा असं झालं की त्यांची नावं आम्हाला काहीतरी अपरिचित वाटली. एक उदाहरण सांगतो म्हणजे पटकन कळेल. शास्त्रीय नृत्य म्हटलं की आम्हाला पार्वती कुमार हे नाव ऐकून माहीत असतं. तंजावरच्या नृत्यशैलीचा भाग त्या पार्वती कुमारांनी खूप चांगल्या पद्धतीने पुढे आणला, खूप अभ्यास केला त्याच्यावरती. हे पार्वती कुमार कोण, तर मालवण तालुक्यातल्या कट्टा नावाच्या गावचे, ज्यांचं नाव गजानन महादेव कांबळी. त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही या नावाने नृत्य केलं तर लोक तुम्हाला डिमांड देणार नाहीत, मागणी येणार नाही, जरा साऊथ इंडियन वाटेल असं नाव घ्या. मग त्यांच्या आईचं नाव पार्वती म्हणून त्यांनी आपलं नामांतर केलं पार्वती कुमार. पण ते मूळ आहेत आपल्या कोकणातले. मग त्यांचं तैलचित्र आणि माहिती जर आपण लोकांसमोर ठेवली तर, किंवा आज आपण रामदेव बाबा आणि त्यांच्याकडनं आलेलं योगांचं मार्गदर्शन घेतो, पण त्यांना मंदाकिनी गोडसे नावाच्या एका लेखिकेने जनार्दन स्वामी म्हणून, म्हणजे आपल्या कोकणातलेच गोडसे म्हणून होते, त्यांचं चरित्र भेट दिलं. त्यावेळेला रामदेव बाबांनी ते कपाळाला लावलं, डोक्यावरती ठेवलं आणि म्हणाले की आज रामदेव बाबा जगाला दिसतोय कारण तो या जनार्दन स्वामींच्या खांद्यावर बसलाय. मग त्यांचं तैलचित्र जर लावलं तर लोकांना कळेल ही रत्न आमच्या कोकणातली आहेत, हे आमच्या अपरांताचं भूषण आहे. म्हणून कलादालन ही या वाचनालयाचं एक वैभवाची अशी निर्मिती आहे की ते कोकणचं बुद्धिवैभव ते आम्ही लोकांसमोर आणतोय. म्युझियम म्हणजे वस्तू संग्रहालय ते तयार करण्याचं काम खरं तर पूर्ण झालेलं होतं, पण 2021च्या पुराने ते सगळंच उद्ध्वस्त केलं. आता पुन्हा निर्माण करण्याचं काम सुरू आहे. लवकरच ते पुन्हा लोकांच्या सेवेसाठी रुजू होईल. हे करत असताना पूर्वी एवढे चांगले होते असं म्हणताना आत्ता जे चांगले आहेत त्यांना पुढे का नाही आणायचं? की ज्या लोकांनी खूप मोठी कामं केली, ज्यांचा मगाशी धीरजजीने उल्लेख केला, सूत्रसंचालनात डॉक्टर वसंत शिंदे केवढं मोठं काम करतायत. लोथलचं जे बंदर आहे त्या लोथलच्या बंदरात नेव्हीचं वस्तू संग्रहालय करण्याचं काम ते करतायत. किंवा आर्य मूळचे भारतातले हे सिद्ध करणारा त्यांचा खूप मोठ्या कामाचा आवाका आहे, ते आपल्या कोकणातले आहेत, आपल्या चिपळूणच्या जवळचे आहेत, तर त्यांना अपरांत भूषण का नाही म्हणायचं? ज्या आपल्या वाचनालयाच्या सभासद होत्या आणि ज्यांची आपुलकी अजूनही टिकून आहे, ज्यांनी भारताच्या लोकसभेचं सभापतीपद आपल्या विशिष्ट शैलीने चांगल्या अर्थाने गाजवलं, त्या आदरणीय सुमित्राताई या आमच्या अपरांताचं भूषण नाहीत का? मग जर असतील तर नुसतं म्हणण्यापेक्षा त्यांना सन्मानित करायला नको का? म्हणून त्यांना आपण जसे पुरस्कार दिले तसं आजचं जे नाव आहे, ज्यांचा धीरजजीने आत्ता थोडा परिचय दिला, पुढे मानपत्रात नाही होणार आहे आणि सविस्तर परिचयही करून दिला जाणार आहे, पण मी त्याची पुनरावृत्ती आता करत नाही. मी एकाच वाक्यात सांगतो, या दोघांच्या पंक्तीत बसण्याची ज्यांची परिपूर्ण पात्रता आहे ते डॉक्टर ठाकूर, आणि त्यांना आम्ही पुरस्कार देतोय. त्याच्या मागचं रहस्य आता डॉक्टर मी सांगतो आणि थांबतो. रहस्य एवढंच आहे की तुम्ही आता आमच्या वाचनालयाच्या परिवारात ह्या पुरस्काराबरोबर सहभागी झाला आहात आणि आता आम्ही तुम्हाला हक्काने कामं सांगून ग्रंथालय अधिक समृद्ध कसं होईल याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मला खात्री आहे की तुम्ही आमच्या या उपक्रमामध्ये नक्की यशस्वी व्हाल. माननीय सावंतसाहेब, ठाकूर सर, परुळेकर सर, सर्वांचंच मी पुन्हा एकदा शाब्दिक स्वागत करतो. आपणा सर्वांचं शाब्दिक स्वागत करतो आणि पुढील सूत्रातून आणि डॉक्टरांच्या स्वतःच्या मनोगतातून त्यांचा अधिक परिचय आपल्याला होईलच. आपल्याच अपरांत भूमीमधील लांजा तालुक्यातील भांबेड येथील डॉक्टर श्रीधर ठाकूर, ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये एवढी उत्तुंग झेप घेतले, त्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात आपल्या चिपळूण आणि रत्नागिरीतून झाली. त्यांचे वडील LICमध्ये उच्चपदस्थ अधिकारी होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा कार्यकाल इथे गेलेला आहे. सुरुवात इथून झाली असेल तरी ही झेप एवढी मोठी आहे की मास्टर इन सायन्समध्ये ते देशामध्ये पहिले आले होते आणि तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटरमण यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. अतिशय प्रतिष्ठेचं असं सिंगापूर मॅनेजमेंट विद्यापीठातून त्यांना मॅनेजमेंट सायन्स ही अतिशय प्रतिष्ठेची अशी पदवी देऊन त्यांचा तिथे सन्मान केला गेला होता. अशा अनेक पदवीने, अनेक सन्मानाने ते सन्मानित आहेत. पण त्यांच्याशी जर बोललं तर ते असं म्हणतात की हे जरी असलं तरी मी जे आज जो काय आहे आणि मी जे काय शिकलो आहे ते माणसांच्या सहवासातून, त्यांच्या अनुभूतीतून आणि त्या अभिव्यक्तीतून. असं म्हणणारे डॉक्टर स्वतःच एक विद्यापीठ आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. कोणतेही कार्य हाती घेतलं की झोकून देऊन काम करण्याची वृत्ती असेल, चिकाटी असेल,
प्रामाणिकपणा, सचोटी आणि अतिशय सकारात्मकता, प्रचंड आत्मविश्वास ह्या सगळ्या जोरावर वयाच्या अगदी 36व्या वर्षीच वैद्यकीय अधीक्षक ही अतिशय मानाची पदवी, म्हणजे आतापर्यंत ती 50व्या वर्षी कुठेतरी किंवा 55 वर्षी मिळायचं असं होतं, ती त्यांनी वयाच्या 36व्या वर्षी मिळालेली होती. आणि यानंतर मग डॉक्टरांनी मागे वळून बघितलंच नाही. त्यांचं स्वतःचं असं म्हणणं होतं की जेव्हा आपण डॉक्टरांकडे एखाद्या पेशंट येतो तर त्यावेळेला प्रायमरी आणि सेकंडरी अशी जी उपचार पद्धती आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आजाराचं निदान करणं आणि योग्य डॉक्टरपर्यंत तो व्यक्ती जाणं आणि त्यासाठी जी कार्ययंत्रणा लागते, जे प्रशासन लागतं, त्यामध्ये कुठेतरी गॅप होते आणि ती गॅप पेशंटासाठी नको असते त्याच्यासाठी, म्हणून त्याच्यावर कार्य करावं. आणि तेव्हाच कुठेतरी हॉस्पिटल मॅनेजमेंट ही संकल्पना आपल्याकडे रुजू होत होती किंवा रुजवली जात होती. आणि तिथले जे CEO असायचे ते नॉन मेडिकलचे नसायचे. मग कुठेतरी डॉक्टरांना वाटलं मग आपणच का ते करू नये, आणि झालं. एकदा त्यांच्या मनात आलं, मग त्यांनी झोकून देऊन जे कार्य सुरू केलं ते जवळजवळ आज भारतात आणि भारताबाहेर असे जवळजवळ 225 पेक्षा जास्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत की ज्या योग्य अनेक रुग्णांना अतिशय योग्य अशी सेवा दिली जाते. 50,000पेक्षा जास्त लोकांना त्यातून रोजगार प्राप्त झाला आहे. म्हणजे मराठी माणूस जेव्हा आपण म्हणतो की मागे असतो धंद्यामध्ये, तर यांनी एवढ्या लोकांना रोजगाराला ची संधी उपलब्ध करून दिल्या असं म्हणायला हरकत नाही. वैद्यकीय व्यवसायाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय त्यांनी निश्चित केले आणि त्या दृष्टीने त्यांनी काम सुरू केले. मग साऊथ आफ्रिका असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, म्हणजे आपल्याच देशाबरोबर अशा अनेक देशामध्ये जिथे वैद्यकीय सेवा पोहोचली नाही आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी काम केलं. म्हणजे डॉक्टरांचा जर आपण प्रवास बघितला तर खरोखरच थक्क व्हायला होतं. म्हणजे 2010 आणि 2017 हा जर कालावधी बघितला तर महिन्यातले 25 दिवस ते वेगळ्या देशात किंवा वेगळ्या शहरात असायचे. म्हणजे आज सकाळी दिल्ली ते उद्या सकाळी ते विमानात बसले असायचे आणि हैदराबादला जातो, परवा मी मद्रासला जातो, असं त्यांचं चाललेलं आहे. तुम्ही कल्पना करा की आपल्याच रोजच्या जीवनात एखाद दुसरा दिवस जरी कुठेतरी जायचं असलं तर आपली केवढी तयारी असते. आणि ही व्यक्ती म्हणजे महिन्यातले 25 दिवस वेगळ्या राज्यात किंवा वेगळ्या ठिकाणी जाऊन काम करण्यास आजूबाजूची परिस्थिती पूर्ण वेगळी असते. म्हणजे हे त्यांनी मला वाटतं कशाच्या जोरावर केलं असेल. म्हणजे त्यांच्याकडचे असलेले प्रचंड बुद्धिमत्ता असेल, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती असेल आणि त्याचबरोबर असलेला मानसिक, म्हणजे यासाठी मला वाटतं खूप मानसिक ताकद लागते की जी डॉक्टरांकडे आहे आणि त्या जोरावरच ते एवढं मोठं कार्य करू शकले. मग असे जो धीरजींनी उल्लेख केला त्याप्रमाणे एकदा कधीतरी त्यांचं अनेक मोठमोठ्या व्यक्तींशी संबंध यायचा. एकदा कधीतरी अर्थमंत्री त्यांना म्हणाले की आपल्या देशामध्ये नेत्र रुग्णालय कमी आहेत किंवा त्यावर डोळ्यावर काम करणारे, डोळा म्हणजे असं आहे की आपल्या शरीरातले जास्त ऊर्जा तिथे जाते, तर त्याच्यावर काम करणारे लोक आपल्याकडे कमी आहेत. ते डॉक्टरांच्या लक्षात होतं आणि मग त्यांनी तिथूनच इन्फिगो आय केअरची स्थापना झाली आणि आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या अनेक अगदी म्हणजे कोकण असू दे सगळ्या प्रदेशातल्या लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करायचं काम त्यांच्या हातून होतं. इथल्या अनेक लोक इन्फिगोमध्ये गेली असतील, अतिशय उत्कृष्ट सेवा तिथे कसे मिळते त्याचा अनुभव पण बऱ्याच जणांनी तुम्ही घेतला असेल. अशी ही उच्च अभिरुची असलेले व्यक्ती. बरं, एवढंच करून ते थांबले नाही, तर त्यांना अनेक गोष्टीची आवड असल्याने ते म्हणतात माझं डॉक्टर बिरदावली जर बाजूला काढली तर अनेक साहित्य असेल, कला असेल, शिल्पकला असेल, वाचन असेल, नाट्य असेल, अनेक क्षेत्रामध्ये त्यांचे इतके मित्र आहेत. म्हणजे इतक्या क्षेत्रात त्यांना जाण आहे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे ते मित्र परिवार ही त्यांची खरी श्रीमंती आहे. अतिशय अनेक गोष्टीत त्यांचं जे भान आहे, म्हणजे सामाजिक भानाचा विचार केला तर त्यांच्या चॅरिटीमार्फत 50,000पेक्षा जास्त रुग्णांना मोफत सेवा मिळणं असेल किंवा जवळजवळ 1-2 कोटीपेक्षा जास्त चॅरिटी दरवर्षी मिळते की ह्या बाबतीत ते खूप सजग असतात हे असेल. त्याचबरोबर पर्यावरणप्रेमीसुद्धा ते आहेत. म्हणजे आपण आता बघतो पर्यावरणाचा ऱ्हास होतो, तर पर्यावरणामध्ये विविधता असेल किंवा पर्यावरण आपण कसं जगवावं, तर जी झाडं आहेत की ज्या वनस्पतीत आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, अशा अनेक वनस्पती कुठे नाही मिळाल्या तर त्यांच्या घराशेजारी जे 10-12 एकरची जागा आहे तिथे मिळेल अतिशय सुंदर अशी बॉटॅनिकल गार्डन त्यांनी त्यांच्या घरावरती आहेत. ते देश विदेशात जेव्हा फिरत असते तेव्हा तिथून त्यांनी अनेक चांगल्या चांगल्या वस्तू त्यांच्या संग्रहालयात आहेत. म्हणजे एक उत्कृष्ट वस्तू संग्रहालय त्यांचं घर आहे. त्यांच्या घराबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या कोकणी आणि केरळ वास्तुशिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. म्हणजे केरळवरनं हत्ती मागवून त्यांनी झाडांची वाहतूक केली असे ते पहिलेच उद्योजक असतील. असं एक उत्कृष्ट त्यांचं म्हणजे घराभोवतीचं. कारण काय आहे, त्यांची नाळ या मातीशी जुळले, या लाल मातीशी, त्यामुळे ते जगात कुठेही असले तरी महिन्यातून एक खेप ते भांबेडला टाकायचे. म्हणजे ही नाळ त्यांनी तुटू दिलेली नाही. असं हे अतिशय अभिरुची, उच्च अभिरुची असलेलं, वाचनाची आवड तर आहे. म्हणजे ते खेळाच्या वेळी ते पुस्तक वाचायचे आणि ती त्यांची वाचनाची आवड एवढी समृद्ध आहे की 40,000पेक्षा जास्त मोठा ग्रंथसंग्रहालय त्यांच्या स्वतःचा आहे.
असं हे उच्च अभिरुची असणारं व्यक्तिमत्व की ज्यांना आम्ही आज हा अपरांतभूषण पुरस्कार देतो आहे, मला वाटतं या पुरस्कार दिल्यामुळे त्या पुरस्काराची सुद्धा उंची वाढेल. आम्हाला लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला हा पुरस्कार देताना अतिशय आनंद होतो आहे आणि मगाचे धनंजय सर यांनी सांगितल्याप्रमाणे आज ते आता आमच्याशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे या सगळ्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही त्यांचं अभिनंदन करते. व्यासपीठावर सर्वांचेच पुन्हा एकदा स्वागत करते आणि थांबते. कर देऊन सन्मानित करत आहोत. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा अपरांत भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आदरणीय मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत, डॉक्टर श्रुती ठाकूर मॅडम यांचा सन्मान, प्राध्यापक सवांजली बर्वे. त्यातला गद्य भाग कमी करतो आणि डायरेक्ट कवितेकडे येतो. चिमटी लहान दिसली तरी तिच्यामध्ये विश्व आहे. चिमटी लहान दिसली तरी तिच्यामध्ये विश्व आहे. आणि उत्साहाचं काय सांगू, काळजामध्ये अश्व आहे. उत्साहाचं काय सांगू, काळजामध्ये अश्व आहे. विज्ञान आणि संस्कृतीने एकाच वेळी भरली मूठ. विज्ञान आणि संस्कृतीने एकाच वेळी भरली मूठ. पृथ्वीवरच्या ध्रुवाला या कोण बरं म्हणणार ऊठ. पृथ्वीवरच्या ध्रुवाला या कोण बरं म्हणणार ऊठ. जुन्याचाही उरात सत्कार, जुन्याचाही उरात सत्कार, नाविन्याचा आहे स्वीकार. वामनाची पावलं मोठी पण वामनाचा लहान आकार. वामनाची पावलं मोठी पण वामनाचा लहान आकार. या माणसाचं ना संगीताशी कसं नातं तुटत नाही बघा. श्रीधरसाठी यमक स्वर, श्रीधरसाठी यमक स्वर, ठाकूरसाठी यमक सूर. धूप असो किंवा कापूर केवढा सात्विक असतो धूर. धूप किंवा कापूर असो केवढा सात्विक असतो धूर. दृष्टी सुधारण्याचाच ध्यास, दृष्टी सुधारण्याचाच ध्यास. असेल व्यवसाय किंवा विचार, वजा सोडून गुणाकारच आयुष्याचा झाला आचार. वजा सोडून गुणाकारच आयुष्याचा झाला आचार. सत्कार मूर्ती कोण यावर सत्काराचा ठरतो मोद. मोद म्हणजे आनंद. सत्कार मूर्ती कोण यावर सत्काराचा ठरतो मोद. आणि दुधात साखर पडण्यासाठी योग बघा हसते प्रमोद. दुधात साखर पडण्यासाठी योग बघा हसते प्रमोद. ते किती साधे आहेत. काजव्यानाही टाळत नाहीत, काजव्यानाही टाळत नाहीत पंक्तीत असून सूर्याच्या. काजव्यानाही टाळत नाहीत पंक्तीत असून सूर्याच्या. दगडावर पण वाळूवर पण सगळ्या वृत्ती दर्याच्या. वाळूवर पण दगडावर पण सगळ्या वृत्ती दर्याच्या. यांनी कित्येक मंद आणि बंद दृष्टीनं प्रकाश दाखवलेला आहे. दृष्टी देताच काय होतं, क्षणात होतो तिमिरांत. दृष्टी देताच काय होतं, क्षणात होतो तिमिरांत. आणि भाग्यापेक्षा कर्तृत्वानेच पदरात येतो अपरांत. भाग्यापेक्षा कर्तृत्वानेच पदरात येतो अपरांत. धन्यवाद. माननीय डॉक्टर श्रीधर ठाकूर, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने आज आपल्याला अपरांत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार प्रमोदजी सावंत यांच्या शुभ हस्ते आपल्याला गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. या प्रसंगी कवी वसंत सावंत यांच्या शब्दांचे स्मरण होत आहे. अशा लाल मातीत जन्मास आलो, अशा लाल मातीत जन्मास आलो, जिचा रंग रक्तास दे चेतना, जिचा रंग रक्तास दे चेतना. कोकणातल्या एका छोट्याशा खेडेगावात वास्तव्य करूनही आपल्या कर्तृत्वाने आपण दशदिशांना स्पर्श केला आहे. लाल मातीतून मिळालेले संस्कार आणि तिच्यामधून मिळालेली चेतना हे नेहमीच आपले बलस्थान राहिले आहे.
अपरांताचा एक सुपुत्र आपल्या कार्यकर्तृत्वाने वैद्यकीय क्षेत्रात तसेच व्यवस्थापकीय क्षेत्रातही आपल्या व्यक्तिमत्वाची मोहोर उठवतो, ही गोष्ट आम्हा कोकणवासियांसाठी सदैव अभिमानाची आहे. आपण आपल्या कारकिर्दीला वैद्यकीय क्षेत्रापासून सुरुवात केली. गावाकडची ओढ सदैव मनात जागृत असल्याने सुरुवातीपासूनच कोकणातील खेडोपाड्यांमध्ये वैद्यकीय सुविधांची गरज आपण ओळखली होती. या क्षेत्रातील विविध विभागांचे सखोल ज्ञान संपादन करून आपण आपल्या कामाची व्याप्ती वृद्धिंगत केली. जिद्द, चिकाटी आणि अथक प्रयत्न या अंगभूत गुणांबरोबरच वैद्यकीय व्यवसायाचा सर्वांगीण विचार आपण केलात. कार्यकुशलतेला अभिनव कल्पनांची जोड दिलीत. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स उभारण्यामध्ये आपला फार मोठा मोलाचा वाटा आहे. वैद्यकीय क्षेत्रात विविध आघाड्यांवर काम करत असताना प्रशासनाचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला जाणवले आणि वैद्यकीय प्रशासन या एका नव्या विषयाचा अभ्यास आपण सुरू केलात. योग्य प्रशासन आणि योग्य सुयोग्य यंत्रणा या दोघांचा समन्वय साधून रोग्यांच्या इलाजासाठी तत्पर असलेले दवाखाने निर्माण करणे हा आपल्या मनातील ध्यास. तो अनेकदा आपण कृतीत उतरवलात. भारतात आणि भारताबाहेरही अनेक मोठमोठ्या देशांमध्ये आपल्या प्रशासकीय कार्याचा गौरव केला गेला. परदेशातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी, राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रप्रमुख यांच्याशी आपले संबंध उल्लेखनीय राहिले. इन्फिगो आय केअर हॉस्पिटल्स हे तर आपल्या कार्यकुशलतेचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. सर्व प्रकारच्या नेत्रविषयक वैद्यकीय सेवा मिळतील असे हॉस्पिटल सुरू करताना आपला दृष्टिकोन पूर्णपणे डोळस आहे. इन्फिगोच्या कोणत्याही शाखेत पाय ठेवता क्षणी याचे प्रत्यंतर येत असते. आव्हानांना सामोरे जाताना बुद्धिप्रामाण्यवाद जागृत ठेवणे आणि काळ काम वेगाचे भान ठेवणे हा आपला स्थायी भाव आहे. प्रचंड लोकसंग्रह, हाती घेतलेल्या कार्याच्या पूर्ततेसाठी झोकून देण्याची वृत्ती, विचारांची विलक्षण गती या सगळ्याला आपण मानवतेची जोड दिलीत आणि आजवरच्या वाटचालीला एक सेवाभावी अधिष्ठान प्राप्त झाले. वाचनाची प्रचंड आवड, संगीताची उत्तम जाण याबरोबरच एक प्रतिभावान अभिनेता आपल्यामध्ये सामावलेला आहे. स्वीकृत कार्यासाठी आपण जगभर प्रवास केलात. अनेक दुर्मिळ वस्तू आपल्याला गवसल्या आणि आपल्या अस्सल कोकणी घराने त्यांना सामावून घेतलं. तऱ्हेतऱ्हेच्या दुर्मिळ देशी आणि परदेशी वृक्षांची सुंदर बोटॅनिकल गार्डन घराभोवती उभी राहिली. आपल्यातला खरा कोकणी माणूस या घरात, या बागेत मनापासून रमतो. एका बाजूला मोठमोठ्या पदांवर अधिकारी म्हणून काम करणारे डॉक्टर श्रीधर ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला गावाकडच्या झाडामाडांशी संवाद साधणारे श्रीधर ठाकूर. ह्या एकाच नाण्याच्या दोन रम्य बाजू असाव्यात असंच वाटतं. आपल्या या देदीप्यमान वाटचालीमध्ये आपल्या कुटुंबाचा फार मोठा सहभाग आहे. कुटुंबियांनी दिलेल्या पूर्ण स्वातंत्र्यामुळेच आपल्या कार्याचा आलेख उंचावत गेला. त्यामुळे आपल्या कुटुंबियांप्रती आमचा मानाचा मुजरा. कोकणातील बुद्धिवंतांची आणि प्रतिभावंतांची परंपरा आपण जपत आहात. आपल्यासारख्या समाजाभिमुख काम करणाऱ्या एका कोकण रत्नाचा आज सन्मान होत असल्याची भावना आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. आपल्या यापुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपले संचालक मंडळ, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्र चिपळूण. शब्दांकन केलेलं आहे आसावरी देशपांडे जोशी. धन्यवाद. वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर यतीन जाधव, माझी पत्नी डॉक्टर श्रुती. आज मला असं वाटतं की माझ्या स्वतःच्या आयुष्यातलं एक सायकल, एक चक्र पूर्ण झालं. म्हणजे मी 12वीला चिपळूणला होतो. 12वी मी चिपळूणच्या DBJ कॉलेजमधून केली. माझे वडील 5 वर्ष चिपळूणमध्ये होते आणि त्यावेळेला मला शिकायचा चिपळूणमध्ये योग आला. 1 वर्ष मी इथे होतो आणि त्या 1 वर्षामध्ये म्हणजे मला वाटतं 16 का 17, 18 वय असेल माझं. त्या 18व्या वर्षामध्ये कसं असतं, आपलं मन थोडंसं संवेदनशील असतं, तरुणही असतं
आणि पटकन एखादी गोष्ट घेणारी असतं. मग त्याच्यामध्ये चांगल्या पण गोष्टी आपण घेतो, वाईटही गोष्टी घेतो. आणि त्या वेळेला जी माणसं माझ्या संपर्कामध्ये आली, त्यामुळे मला असं वाटतं की मी आज इथे उभा आहे आणि ते मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं. नुकतीच जन्माष्टमी झाली, दुसऱ्या दिवशी दहीहंडी फुटली. तर दहीहंडी बघत असताना माझ्या मनात सहज विचार आला, जो आज मी मांडतो. कारण हे कार्यक्रमाचं चालू होतं, आपल्याला अपरांतभूषण पुरस्कार मिळणार आहे. सर्वांनी कौतुक केलं, सत्कार केला. आणि मनीषाताईने तर मला काही नवीन ओळख करून दिली. मानपत्र वाचलं. काही वेळेला काय असतं की सत्कार मूर्तींचं शिक्षण, सत्कार मूर्तींनी केलेलं काम यांनी लोक खूप प्रभावित होतात. पण मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीने दिवसाच्या शेवटी आपण काय चांगलं केलं आणि आपण चांगला माणूस म्हणून किती जगलो हे बघावं लागतं. आणि मी ते रोज बघतो. जेव्हा मी दहीहंडीच्या दिवशी विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की टी व्हीवर पण अनेक ठाण्यामध्ये मला वाटतं 10 थराची हंडी यशस्वी झाली नाही. 9व्या थरावरती तो मुलगा गेला आणि तो कोसळला. TV9 मराठीवरती दाखवत होती. आता जो वरती गेलेला आहे, सर्वात वरती, त्याला रिस्कही आहे आणि रिवॉर्डही आहे. म्हणजे त्याला धोकाही आहे, त्याचं कौतुकही होणार आहे. तर या वरच्या माणसांनी ही जाणीव ठेवायची आहे की खाली जे 9 थर किंवा 8 थर आहेत त्यांच्यामुळे आपण वरती सुरक्षित उभे आहोत. तर तेव्हा आज इथे जेव्हा मी बोलतो आहे आणि माझं कौतुक तुम्ही सर्वजण करताय, तर याच्यामध्ये मला ही जाणीव ठेवली पाहिजे की मी कुणामुळे या वरच्या थरापर्यंत पोचलेलो आहे. मग याच्यामध्ये माझे आईवडील असतील, कुटुंबीय असतील, मुलं असतील, माझी पत्नी असेल किंवा माझे असंख्य मित्रपरिवार, सहकारी असतील, माझ्याबरोबर काम करणारे डॉक्टर असतील आणि ज्यांनी मला आयुष्यात घडवलं, त्या सर्वांच्या थरावरती त्यांच्यापासून काही घेऊन ज्या गोष्टी माझ्याकडे 1+1+1 अशा 100 आल्या, त्या 100मुळं आज मी इथे पोचलो आहे. हे मला मुद्दामून नमूद करावंसं वाटतं. कसं असतं की मला वाटतं 1985ची गोष्ट असेल, 84मध्ये मी चिपळूणला होतो. आता मी जेव्हा तुम्हाला म्हटलो की मी वरती 9व्या थरावरती आहे आणि आज मी कुठलंही, आता त्यांनी वाचून दाखवलं की मी काय काम केलं, कसं केलं, तेव्हा त्या विषयाबद्दल न बोलणं चांगलं. परंतु जो सर्वात खालचा थर आहे आणि त्या थरामध्ये चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी, कुडाळसारखी गावं आहेत जिथे मी शिकलो. आणि तिथे मी असंख्य व्यक्ती बघितल्या. त्यांच्यातल्या काही व्यक्तींचा मुद्दामून उल्लेख करतो. मी रत्नागिरीला शाळेत होतो आणि या वंदनाताई इथे बसलेल्या आहेत. डॉक्टर वंदना गांगुर्डे आपल्या देशातल्या अतिशय सुप्रसिद्ध गायिका आहेत. त्या आज मुद्दामून आल्या माझ्यासाठी. म्हणजे माझी बऱ्याच वर्षांनी मी त्यांच्या संपर्कामध्ये आलो आणि वंदनाताई आणि आम्ही दोघांनी गायनाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आम्ही त्यावेळी मला वाटतं 3री का 4थीत होतो, मला आठवत नाही. आणि आमच्या वाट्याला दोघांच्या गाणं आलं, बहु असो तर सुंदर संपन्न की प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. तर त्याच्यामध्ये तो शेवटचा हा जो असतो तो माझ्याकडून हा व्हायला लागला. तो काय हा होईना शेवटपर्यंत. वंदनाताई सुरात म्हणत होत्या. त्यामुळे आम्ही स्पर्धेतून कटऑफ झालो. त्यामुळे वंदनाताई वर गेल्या आणि आम्ही डॉक्टर झालो. एवढाच दोघांमध्ये फरक झाला. तर म्हणजे रस्ते कसे वेगळे होतात, पण रस्ते जरी वेगळे झाले तरी मला असं वाटतं की कुठल्याही रस्त्याखाली डांबर असतंच, खडी असतेच, माती असते. त्यामुळे आम्ही इतक्या वर्षानंतर संपर्कात येऊनसुद्धा कालच भेटल्यासारखं मला वाटलं. माझा मित्र इथे बसलेला आहे, राजू खरे. मी त्यांच्या घरी मागजनला जात असे 84-85 साली. तेव्हा मी बघितलं त्याच्याकडे 25 माणसं घरी होती. त्याची आई आणि वडील सर्वांना रात्री 10-10:30 वाजता, 11 वाजता जेवायला घालायचे. अशी अनेक माणसं मी बघितली. नारदखेरकी म्हणून चिपळूण तालुक्यात एक गाव आहे, उमळीच्या पुढे. तिथे माझ्या मित्राचे वडील ढोरे गुरुजी होते आणि त्यांचा पगार मला वाटतं काहीतरी 500 रुपये असेल त्यावेळेला. त्या 500 रुपये पगारामध्ये ते दर महिन्याला 10 रुपयाची पुस्तकं घ्यायचे आणि ती 10 रुपयाची पुस्तकं घेऊन ते गावातल्या ओमळी नारदखेरकी गावातल्या मुलांना आणि लोकांना ते वाचायला द्यायचे. माझ्याकडे हा 40,000 पुस्तकांचा संग्रह आहे. पण ह्या संग्रहामागे मी त्यावेळेला काळी टोपी घातलेले आणि अर्धी चड्डी घातलेले ढोरे गुरुजी कायम मनात ठेवतो की त्यांच्यामुळे माझ्यामध्ये हा छंद आला. आज मी कुणालाही घरी आल्यानंतर जेवा म्हणतो,
किंवा का म्हणतो, हे कशामुळे म्हणतो, तर मी राजूच्या घरी बघितलं आहे की कुणाच्याही वेळेला रात्री 11:30-12 वाजता कुणी आलं, किंवा असंख्य माणसं मी कोकणात बघितली आहेत की कुणाच्याही घरी गेल्यानंतर कधीही तुम्ही जेवल्याशिवाय जाऊ नका. किंवा आमचे प्रदीप दिवेकर बसलेत, ते मला घरासारखं वागवतात, गणपतीपुळ्याचे आहेत. त्यांच्याकडे मी जवळजवळ 20 वर्ष जातो आहे. त्यांचे वडील होते अण्णा, त्यांनी मला हा जो झाडांचं माझं कौतुक केलं बॉटॅनिकल गार्डन, त्याच्यामध्ये असंख्य झाडं माझी त्यांनी सांभाळली आहेत. म्हणजे मी त्यांच्याकडे जाऊन झाडं टाकायचो. मला आठवतं एकदा मी इंडोनेशिया आणि सिंगापूरला गेलो होतो, तेव्हा तिथून बॅगेतून मी झाडं आणली आणि ती अगदी मरणप्राय अवस्थेमध्ये होती. त्यांना आपल्या देशातलं हवामान मानवत नाही, त्यांना अक्लेमेटाईज करावं लागतं. या सगळ्या गोष्टी मी दिवेकरांच्याकडे दिल्या. 2 वर्षानंतर ती झाडं घेऊन गेलो. आज जेव्हा झाडं मला ती वाढलेली दिसतात तेव्हा मला दिवेकर आठवायला हवेत. माझं कौतुक जेव्हा होतं तेव्हा मला दिवेकर आठवायला हवेत, किंवा ही सगळी लोकं आठवायला हवीत माझ्यासमोर बसलेली. माझ्याबरोबर ते डॉक्टर कामत काम करतात, आज ते बसलेले आहेत, किंवा डॉक्टर मीना काम करतात. या सर्व लोकांमुळे मी इन्फिकोचा संचालक आहे. हे जर नसते तर मी इन्फिकोचा संचालक झालो नसतो आणि चालकही झालो नसतो आणि काहीच राहिलं नसतं. 50,000 लोकांवरती मोफत उपचार किंवा करोडो रुपयांची चॅरिटी ही या सर्वांमुळे होते, ही माझ्यामुळे होत नाही. तेव्हा या सगळ्या गोष्टीची मला असं वाटतं की जाणीव असावी. पूर्वीच्या काळी रत्नागिरी हा खूप मोठा जिल्हा होता. मंडणगडपासून बांद्यापर्यंत, म्हणजे गोव्याला जाताना आई म्हणून गाव लागतं शेवटचं, ते मंडणगड ते आई असा रत्नागिरी हा सर्वात देशातला लांबीचा जिल्हा होता. माझे वडील LICमध्ये असताना त्यांच्याकडे गाडी होती, ही 74-75 सालातली गोष्ट आहे, आणि त्यांना 8 दिवस उत्तर रत्नागिरी आणि 8 दिवस दक्षिण रत्नागिरी म्हणजे आईपर्यंत अशी टूर असायची. सुट्टीच्या याच्यामध्ये मी त्यांच्याबरोबर अनेक वेळेला ही टूर केलेली आहे. त्याच्यामध्ये असंख्य माणसं बघितली, निस्वार्थी वृत्तीने काम करणारे. माझा जन्म झाला सावंतवाडीला, त्यावेळेला डॉक्टर बाबा लेले, गणेश सदाशिव लेले हे संघचालक होते, आणि मला वाटतं वयाच्या 6व्या का 7व्या वर्षापासून शिशु म्हणून शाखेमध्ये जायला लागलो. तर त्या काळामध्ये मी माधवराव मुळे, स्वर्गीय माधवराव मुळे, त्यानंतर दुर्गानंदजी नाडकर्णी, एकनाथजी रानडे ज्यांनी विवेकानंद शिला स्मारक उभं केलं, ही असंख्य मंडळी माझ्या घरी लहानपणापासून बघितली. ही सगळी शुचिरभूत आणि प्रसन्न आणि पवित्र व्यक्तिमत्व होती. या सगळ्यांपासून जे माझ्याकडे आलं त्याचमुळे मी हे थर गाठू शकलो. तेव्हा या सगळ्यांचे संस्कार अधिक माझं कुटुंब, माझी आई, माझे वडील, या सर्वांमुळे आज मी पोचलो आहे याची मला जाणीव. माझा चिपळूणमधला असंख्य मित्रपरिवार आहे. तरुणपणामध्ये काही चुका होतात, किंवा काही वेळेला असं वाटतं की आपण खूप मोठे झालो, असं खूप वेळेला वाटतं. आता सत्कारामध्ये चांगल्या बाजू सांगतात, पण वाईट बाजू घरच्यांनाच माहिती असतात. आपण घरी किती ओरडतो, किती बोलतो, किती संताप करतो हे घरच्यांना माहिती असतं. तेव्हा जशा चांगल्या बाजू मानपत्रामध्ये वाचल्या जातात तशा वाईट बाजू पण असतात, आणि त्या वाईट बाजू माहिती असणारी व्यक्ती जेव्हा चांगल्या बाजू शांतपणानं ऐकते तेव्हा ती माझ्यापेक्षा मोठी असते असं समजायला हवं. जास्त काही बोलत नाही, मला वाटतं 10-15 मिनटाचा मला वेळ आहे, साहेबांनाही जायचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मध्ये वंदनाताईंनी एक गाणं म्हटलं, नांदी होती, तुम्ही कोणती नांदी म्हटली ती, हे प्रभो विभो अगाध किती तव करणे, चांदवा नभाचा केला. त्याचं दुसरं कडवं कोणतं आहे, बाहुली मनुष्य केली त्या नाना रूपे दिधली, परी सूत्रे त्यांची सगळी नाचविसी हाती धरूने. मी एक बावला आहे आणि मला हे काम दिलं गेलं, ते परमेश्वराकडून मी केलं. मी कळसूत्री होतो, माझी सूत्र कोणीतरी हलवली आणि म्हणून मी इथपर्यंत पोचलो ह्याची मला जाणीव आहे. त्याचबरोबर मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, या सगळ्या गोष्टी ऐहिक असतील किंवा व्यावसायिक असतील किंवा एक कामाचा भाग असेल, पण एक गोष्ट कायम मी अशी लक्षात ठेवतो की ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे, हे मजची स्तव झाले, हे मजची स्तव झाले, परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुट लागा. एवढं बोलतो मी. आज मी एकदाच सरांना भेटलो गोव्याला आणि ते माझ्या शब्दावरती इथे आले. आमच्या सर्वांनी खूप प्रयत्न केला आणि हा कार्यक्रम आज यशस्वी झाला. तुमच्या सर्वांची उपस्थिती, तुमच्या सर्वांचं सहकार्य, मनापासून आभार मानतो. हा जो पुरस्कार मला मिळाला तो मी मोठा आहे की नाही मला माहिती नाही, पण मिळाल्यानंतर तरी मी मोठेपणाने वागावं आणि ते वागेन मी अशी खात्री तुम्हाला देतो. धन्यवाद.
डॉक्टर श्रीधर ठाकूर हे मला गोव्यामध्ये येऊन भेटले आणि त्याने मला एकंदर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर ह्याबद्दल आयडिया दिली. याबद्दल त्याने सांगितलं 160 वर्षाची संस्था आहे. तरी राजकारणी सदोदित विचारतो की किती लोक असणार कार्यक्रमाला, 5000 की 10,000. ते म्हणाले नाही. मला त्या अगोदर त्याने आपला परिचय करून दिला, आपण करत असलेलं काम सांगितलं की मुळात माझं काम म्हणजे नेत्रतज्ञ म्हणून पूर्ण देशभर आणि इन फॉरेन कंट्रीमध्ये पण काम सुरू आहे. या व्यतिरिक्त बॉटॅनिकल गार्डनच्याबद्दलही त्याने आपलं काम सांगितलं. या व्यतिरिक्त वास्तुसंग्रहालयाबद्दल पण काम सांगितलं. आणि हे सगळं काम सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं किती लोक आहेत याला महत्त्व नाही आहे, आपला सत्कार हा माझ्यासाठी महत्त्व आहे. म्हणून गोव्याहून, कारण आपण जे काम करत आहात या समाजासाठी, देशासाठी, हे खूप महत्त्वाचं आहे. खूप कमी लोक असं काम करत असतात आणि त्यातल्या त्याच वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण म्हणतो आहे की निस्वार्थ भावनेने केलेलं काम हे सदोदित म्हणजे खूप कमी लोक दखल घेतात. बरंच सांगतो मी, कारण खूप कमी लोक दखल घेतात, पण त्याची दखल आपल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने घेतलेली आहे. म्हणून सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. या वाचन मंदिराच्या पूर्ण म्हणजे मंडळ, ट्रस्ट या सगळ्यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन करतो. मला श्री देशपांडे, श्री प्रकाश देशपांडे ह्यांनी मला वाचन मंदिरामध्ये म्हणाला वाचन मंदिर बघायचं आहे. मला वाटलं कुठेतरी पुस्तकं वगैरे दाखवतील, हे पुस्तक बघा, ते पुस्तक बघा. म्हणून म्हटलं 2 मिनटात आत जाऊन बाहेर यायचं, असं मी पण मनात विचार केला. आत गेल्या म्हणायला लागले की कोकणातील खरं प्रतिभावंत आणि कोकणातील विचारवंत माणसांची मी आपल्याला ओळख करून देतो आणि खरोखरच हे मंदिर आहे. मी अगोदर चप्पल घालूनच वरती गेलो होतो, पण याने सांगितल्यानंतर लगेच मी चप्पल काढलं आणि प्रत्येक एक तस्वीर बघत मी पुढं गेलो. खरोखरच म्हणजे कोकणाने भारत देशाला कितीतरी प्रतिभावंत आणि बुद्धिवंत लोक या देशाला दिलेली आहेत. मी त्यांच्यासाठी खरोखरच मनापासून या सगळ्या लोकांना स्मरण करतो आणि जे आहेत या लोकांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि श्री देशपांडे आणि त्यांच्या मंडळ एक सांगू इच्छितो की त्यामध्ये एक फोटो डॉक्टर श्रीधर ठाकूरांचा पण लागायला पाहिजे, तेवढे प्रतिभावंत आहेत. कारण त्यांचं कार्य जर बघितलं तर तेवढ्याच तोलामोलाचं कार्य आहे. कारण आपण म्हणजे बाळ गंगाधर टिळकापासून ते नारायण राणेंचा पण फोटो त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याच्यानंतरची फोटो फ्रेम खाली आहे. मला वाटते कदाचित डॉक्टर श्रीधर ठाकूरांच्याच फ्रेमसाठी ती खाली असेल. अच्छा, म्हणून मी म्हटलं की त्यांचाही तिथं फोटो लागायला पाहिजे, कारण तेवढंच तोलामोलाचं कार्य फक्त म्हणजे कोकणातून जन्माला येऊन त्याने पूर्ण देशासाठी केलेलं आहे. मी खरोखरच म्हणजे त्यांच्या कार्य त्याने सांगितलं होतं. मला श्री माधव भंडारी यांनी पण सांगितलं की एवढ्या चांगल्या पद्धतीने आणि एवढं म्हणजे निस्वार्थ भावनेने ते पूर्णतः, आणि इट इज अन मल्टी डायमेन्शनल, ज्याला आपण म्हणतो आहे की डॉक्टर आहेत, आपली डॉक्टरची प्रॅक्टिस करत करत काही रुग्ण फुकट बघतात, काही कॅम्प घेतात, एवढ्यापुरतं सीमित असतं. म्हणजे ह्याच्या पलीकडे जाऊन कोणी बघत नाही आहे. मग त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर म्हणजे आपण म्हणतो आहे की बॉटॅनिकल गार्डन, आणि मला वाटतं की त्याने सांगितल्यानंतर मला पण बघण्याचा हेवा झालेला आहे. नक्कीच मी पण कधीतरी बॉटॅनिकल गार्डन आपलं बघायला येईन. आणि एकंदर बायोडायव्हर्सिटी प्रिझर्व करण्याचं काम ते करतात. आणि सह्याद्री बेल्टमध्ये आपण राहत असताना म्हणजे कोकण, कर्नाटक आणि गोवा, मी त्यांना आताच सांगितलं की 8 दिवसाच्या आत आमचे डॉक्टर प्रदीप सरमुकादम म्हणून गोव्यामध्ये बायोडायव्हर्सिटी बघतात, त्यांना मी लगेच पाठवून देतो. आणि त्याच पद्धतीचं बायोडायव्हर्सिटी गार्डन म्हणजे आमच्याकडं तयार करण्यासाठी तुमचं सहकार्य लागू, एवढीही इच्छा मी व्यक्त केली. मला अजून एक गोष्ट त्यांची खूप भावली मनाला. ते म्हणालेले 70,000हून जास्त वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याकडे प्रिझर्व केलेलं आहे. कुठं ठेवू हे मला समजत नाही आणि त्याचं पुढे काय होणार. म्हणतो की आपल्याच हातून हे कार्य पुढे होणार आहे. त्याने म्हटलं मी गोव्याला पण द्यायला तयार आहोत. मी म्हटलं 70,000 आता कुठं ठेवायचं कुठं पण एवढं, पण नक्कीच मी पण खरोखरच म्हणजे हे सगळं जे आहे हे गतवैभव
आपल्या नवीन पिढीसाठी दाखवणं खूप गरजेचं आहे. या नवीन पिढीला म्हणजे आपण आता म्हणतो आहे की इनोव्हेशन रिसर्च यावरती आपण सातत्याने बोलत असतो आहे. म्हणजे नवीन मुलाने रिसर्च करावा, त्या रिसर्चवरती नाविन्यपूर्ण त्याने बघावं. बट त्याचबरोबर आपल्याकडं असलेल्या या सगळ्या गोष्टींचा अभ्यासही त्या नवीन मुलाने करणं फार गरजेचं आहे. आणि तो अभ्यास करण्यासाठी हे संशोधनात्मक काम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला वाटतं म्हणजे महाराष्ट्र शासन करेल. नातूसाहेब हा विषय पुढं नेतील आणि ते नेत नसेल तर नक्कीच गोवा सरकारहून न्यायची माझी तयारी आहे, की मी नाही म्हणत नाही, त्यासाठी खरोखरच मी ते नेईन. दुसरी गोष्ट त्यांचा म्हणजे डॉक्टर श्रीधर ठाकूर आणि गोव्याचाही खूप जवळचा संबंध आहे. त्याने जवळपास त्यांचं 1-1.5 वर्ष गोव्यामध्ये म्हणजे रुग्णसेवेसाठी दिलेलं आहे. नुसी हॉस्पिटल काही काळ गोव्यामध्ये जे एस्टॅब्लिश झालं ते नुसी हॉस्पिटल त्याने स्वतःहून पुढाकार घेऊन सुरू केलं होतं. कालांतराने काही वेगवेगळ्या गोष्टीसाठी ते हॉस्पिटल बंद झालं, पण त्याने गोव्यामध्येही अशा पद्धतीची रुग्णसेवा केलेली आहे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या ग्रुपच्या सहकार्याने त्याने केलेली म्हणजे आपण म्हणतो आहे की ज्याची आज नितांत गरज आहे. आपण बघतो आहे की कित्येक लोक म्हणजे रेटायनोपॅथीसाठी असेल किंवा वेगवेगळ्या कारणामुळे विजन लॉस हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळते की विजन लॉस होतो आहे. आणि त्याने 50,000 रुग्णांची मोफत कॅटरॅक्ट सर्जरी केली, ही गोष्ट वेगळी. पण ही चेन एस्टॅब्लिश करून लोकांना सेवा उपलब्ध करून देणं हे खूप महत्त्वाचं होतं. कारण यामध्ये जर ही चेन एस्टॅब्लिश झाली नसती तरी कितीतरी लोक म्हणजे इनिशियल स्टेजला आपले रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणा किंवा कॅटरॅक्ट किंवा रेटायनोपॅथीमुळे हे डोळे गमावून बसले असते. पण त्याने त्याला खरोखरच चांगल्या पद्धतीने इन्फिगो नावाची आय केअर हॉस्पिटल एस्टॅब्लिश करून खूप चांगली सोय करून दिली. मी त्यांना मुद्दामून सांगेन की गोव्यामध्ये आम्ही एक ॲडवायझरी काढली एड्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आणि ती यशस्वी करून पण दाखवली. गोव्यातील 2.5 लाख मुलांचं म्हणजे प्रिलिमिनरी ऑप्थॅल्मिक चेकअप, कारण टीचर्सना ट्रेन केलं आणि इनिशियली मुलांचं स्क्रीनिंग करून 2.5 लाख मुलांचं स्क्रीनिंग करून घेतलं. त्यातल्या 33,000 मुलांना शॉर्टलिस्ट केल्या आणि 33,000 मुलांचं नंतर ऑप्थॅल्मिक टेक्निशियन ह्याने चेकअप केलं. त्यातील जवळपास 3,500 मुलांना स्पेक्टिकल्स फ्री ऑफ कॉस्ट दिलं. म्हणजे 10% मुलांना चष्मे लागले नाही. त्यांना जर त्यावेळी ती ट्रीटमेंट मिळाली असती तर कदाचित त्यांना इन फ्युचर म्हणजे त्यांचा नंबर वाढला असता किंवा बाहेर. आणि ऑफकोर्स म्हणजे त्यातील जवळपास 15 ते 20 मुलांना फ्री ऑफ कॉस्ट मेजर सर्जरी वेगवेगळ्या आपल्याला माहिती आहे डोळ्यातल्या सर्जरीही कराव्या लागल्या. यापुढेही हा उपक्रम गोव्यामध्ये अशाच पद्धतीने आम्ही चालू ठेवलेला आहे. आपल्याकडूनही या उपक्रमाला सहकार्य लाभेल अशी मी इच्छा व्यक्त करतो आहे. आपल्याला म्हणजे जसं म्हणतो आहे की माणूस घडत कशामुळे जातो आहे की आपल्याला जे संस्कार आपल्यामध्ये होतात त्या संस्कारामुळेच माणूस घडत जातो आहे. त्यांच्यामुळे त्यांच्यावरती संघाचे जे संस्कार घडत आले म्हणजे बाबा लेले असेल किंवा संघ कुटुंबामध्ये ते वाढत गेले. त्यांच्या आईवडिलांचे जे चांगले संस्कार त्यांच्यावरती झाले, त्याच नंतर अशा संस्कारात आणि समाजाच्या आपण काहीतरी देणे लागतो आहे. आणि त्या कारणाने आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे सगळं परत एकदा समाजासाठी देत गेलात. आपण तसं बघतो आहे की अप्रांत भूषण हे सांगत असताना म्हणजे गोवा आणि कोकण हे तसं खूप जवळचं नातं आहे. आपण जर बघितलं की भाषा असेल, संस्कृती असेल, देवकृत्य असेल आणि इवन दो आपण म्हणतो खाद्यपदार्थ असेल, मच्छी आणि भात याशिवाय कोकणातील लोकांचं पण होत नाही आणि गोव्यातील लोकांना होत नाही. फिश करी राईस म्हणजे मालवणीतली भाषा कोकणी आणि गोव्यातील कोकणी ही तशी समांतर आहे आणि फिश करी राईस याशिवाय दोघांचंही होत नाही आहे. आणि अप्रांत हा शब्द जसा ज्या पद्धतीने म्हणजे जुन्या काळी गोव्यालाही अप्रांत म्हणून उल्लेखित केला होता. परशुराम भूमी आपण पण म्हणताय, परशुराम भूमी ही गोवा ही परशुराम भूमी, गोव्यातील भूमी त्याचमुळे निर्माण झालेली आहे. परशुरामाचा स्टॅच्यू मिरामारच्या त्या ह्याच्यावरती
म्हणजे आत्ता नव्याने म्हणजे उभं करण्याचं धाडस मी केलं म्हणायला हरकत नाही आहे, कारण वेगवेगळ्या गोष्टी होत्या आणि परशुरामाचं एक भव्य असा स्टॅच्यू मिरामारच्या त्या प्लॅटोवरती उभं केलं. आपण खरोखरच म्हणजे ह्या पूर्ण ह्या आपल्या वैद्यकीय सेवा देत असताना आपली साहित्यिक असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, वैद्यकीय सेवा असेल, यामध्ये केलेलं कार्य हे खूप खूप मोठं आहे आणि नक्कीच म्हणजे आपल्याला यापुढेही या कार्यामध्ये सगळ्या लोकांचं तर सहकार्य कोकणातल्या सगळ्या लोकांचं आहेत, टिळक स्मारक वाचन मंदिरांचं तर असेल, पण ॲज अ मुख्यमंत्री म्हणा किंवा मित्र म्हणून म्हणा, आपल्या कार्यामध्ये सपोज मलाही कुठेही संधी जरी मिळाली असेल तरी द्या आपल्याबरोबर मी सदोदित या सामाजिक कार्यामध्ये आपल्याबरोबर असेन एवढं मी सांगतो. कारण बिईंग अ मेडिकल प्रोफेशनमध्ये, कारण तसं बघितलं तर खूप म्हणजे पूर्ण बिझी प्रोफेशनमधून खूप कमी लोक अशा पद्धतीचा वेळ काढतात, पण तुम्ही तो खूप खूप चांगला वेळ यासाठी देत आहात. आपल्या फक्त कोकणात नसून पूर्णतः भारतभर हे कार्य अशाच पद्धतीने पुढे जाऊ आणि जात असताना फक्त मी एकच सांगतो आहे की गोव्याचा परिचय करून देत असताना खूपशी लोक की खाओ पिओ मजा करो अशाच पद्धतीने एक गोव्याचा परिचय करून देतात. म्हणजे बीच संस्कृती हीच गोव्याची संस्कृती आहे काय हा दाखवण्याचा एक प्रयत्न करतात, पण त्याच्यावरती मात करत गोव्यामध्ये फक्त बीच संस्कृती नाही आहे तर स्पिरिच्युअल टुरिझम, वेलनेस टुरिझम यामध्येही आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि माननीय मोदीजींचं व्हिजन आत्मनिर्भर भारत हे पुढे नेत असताना स्वयंपूर्ण गोवा हे मिशन मोडवरती मी चालू केलेलं आहे आणि स्वयंपूर्ण गोवा मिशन मोडवरती चालू करत असताना अंत्योदय तत्वावरती म्हणजे समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत सगळ्या गोष्टी पोचायला पाहिजेत. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या 13 फ्लॅगशिप प्रोग्राममधल्या म्हणजे आपण म्हणतो आहे की हाऊसिंग फॉर ऑल, इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, इन्शुरन्स फॉर ऑल, विजन फॉर ऑल, इन्शुरन्स फॉर ऑल, पॉवर फॉर ऑल, हर घर नल से जल अशा वेगवेगळ्या योजना या सगळ्या लोकांपर्यंत कशा पोचवायच्या ह्याच्यासाठी सातत्याने काम करतो आहे. आणि योगायोगाने 13 फ्लॅगशिप प्रोग्राममधल्या 8 फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये 100% अचिव्हमेंट मी गोव्यामध्ये करू शकलो आणि खऱ्या अर्थाने अंत्योदय ह्या तत्वावरती मी काम करत आहे. आणि त्याच्या पुढेही जाऊन मी आपण म्हणेल की गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेअरी कल्चर या सेक्टरमध्ये तेथील लोकांना त्या म्हणजे राज्यातील लोकांना घेऊन त्यांचा पारंपरिक व्यवसाय कशा पद्धतीने तो पुढे वाढवायचा. म्हणजे आपण म्हणतो शेतकरी असेल, मच्छीमार असेल, दूधवाला असेल किंवा तिथला भाजीवाला असेल ह्याच्याकडून ते काम कसं करून घ्यायचं हेही या स्वयंपूर्ण गोव्याच्या मोहिमेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते काम हाती घेतलेलं आहे. मला वाटलं की कोकण हा तसा वैभव संपन्न प्रदेश आहे. पूर्ण कोकणामध्ये अशाच पद्धतीने हे जर बघितलं सगळे लोक म्हणजे शेतकरी कुटुंब असेल, मच्छीमार असेल, प्रत्येकाकडे वेगळा कुठली ना कुठली तरी एक स्किल आहे, प्रत्येकाकडे वेगळी स्किल आणि शैली आहे. म्हणजे साहित्य तर असेल पण आपण जर कोकण बेल्टमध्ये बघितलं, कारण छत्रपती शिवरायापासून आतापर्यंत ही सगळी लोक त्यावेळीही गड किल्ले बांधण्यासाठी छत्रपती महाराजांना लोक वेगळे आणावे लागले नव्हते, या कोकणातलेच होते. आणि आजही आपल्याकडं म्हणजे ही लोक आहेत, फक्त त्यांना ज्या पद्धतीने म्हणतो आहे परत एकदा प्रोत्साहन देणं आणि स्किलिंग करण्याची गरज आहे. मला वाटतं की ज्या पद्धतीने आपण हे काम सुरू केलेलं आहे अशाच पद्धतीने हे कोकणाला परत एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वयंपूर्ण कोकण हा मंत्र घेऊन जर आपण काम सुरुवात केली तर पूर्णतः हा प्रदेश एक परत सुजलम सुफलम होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. कोकणाचा संस्कृतीचा वारसा आणि विकास हे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण सगळेजण काम करत आहात. कोकणातील पर्यटन वाढवण्यासाठी आपल्या सगळ्यांकडनं खूप मोठं काम होत आहे आणि तोच पर्यटनाचा विकास झाला तर आपण म्हणतो आहे की नवीन पिढीसाठी या पर्यटनातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग व्यवसाय या ठिकाणी तयार होऊ शकेल आणि त्याच धर्तीवरती आपण कोकणाचा विकास आणि कोकणाचा विकास करत असताना ह्या कोकणातील गतवैभव परत प्राप्त करत असताना एवढं सगळं कोकणातील आपण त्यांना सौंदर्य दाखवू शकेल असं मला वाटतं. आणि ह्यामध्ये लीड आपल्यासारखे डॉक्टरांनी जर केली तर कितीतरी तरुण आपल्या मागं या कामाच्या निमित्ताने उभं राहतील याची मला खात्री आहे. टिळक स्मारक वाचन मंदिर ह्याने अशाच पद्धतीचा अभिनव उपक्रम
पुढे घ्यावा. कारण तसं बघितलं तर आपण ज्यांची ओळख मला त्या स्मारक मंदिरामध्ये करून दिली, त्याने केलेलं कोकणासाठी कार्य आणि महाराष्ट्र आणि देशासाठी कार्य हे खूप खूप मोठं काम आहे. आणि परत एकदा या कोकणातील युवकांना अशा पद्धतीने प्रेरणा मिळावं असं काम डॉक्टर श्रीधर ठाकूर यांच्याकडून होत आहे. पण ते काम मला वाटतं तरुणापर्यंत पोचवण्याची गरज आहे. ते काम जर तरुणापर्यंत पोचला तर इथला तरुण आज सक्षम आत्मनिर्भर होऊ शकेल. ते होण्यासाठी आपल्याकडनं हे काम होईल याची मी इच्छा व्यक्त करतो. आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जसं विकसित भारत 2047 हे स्वप्न आपल्या सगळ्यांना दाखवलेलं आहे, नवभारत निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीचं नवचैतन्य आणण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्याची गरज आहे. खरोखरच म्हणजे त्यांचं म्हणजे माननीय मोदीजींचं विजन पुढच्या 25 वर्षासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर त्याने ठेवलेलं आहे. आता हे विजन पुढं घेऊन जायचं काम म्हणजे आजच्या तरुणांचं आहे, पण त्यांना मार्ग दाखवण्याचं काम आपल्यासारख्या डॉक्टरांचं आहे. आणि आपण जर ते मार्ग व्यवस्थितरित्या दाखवला तर नक्कीच आपण विकसित भारताचं स्वप्न हे साकार करू, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न हे साकार करू. मी आजच्या या शुभदिनी म्हणजे डॉक्टर श्रीधर ठाकूर यांना खरोखरच परत एकदा म्हणजे इन फ्युचर त्यांना महाराष्ट्र भूषण हा सुद्धा पुरस्कार मिळो ही इच्छा व्यक्त करतो. कारण तेवढं कार्य महाराष्ट्रातील शासनाने त्याची दखल घ्यायला पाहिजे, एवढं कार्य त्यांचं आहे. आणि यापुढेही जाऊन त्यांना पुढचेही पुरस्कार मिळो ही इच्छा व्यक्त करतो. आणि खरोखरच आपल्याबरोबर सौ ठाकूर वहिनी इथं आहेत. त्यांच्या म्हणजे कुठल्याही त्याने सांगितलं, कारण एवढं काम करणं तसं सोपं नाही आहे. त्यांच्याबरोबर साथ कुणाची तरी लागते, अदरवाईज बरेच जण अर्ध्यावरतीच सोडून जातात. त्यांच्याबरोबर आपण आहात, त्यांना सक्षमपणे साथ देत आहात. ही अशीच साथ आपली त्यांना पुढे असून द्या, कारण समाजाला डॉक्टर ठाकूरांची खूप खूप गरज आहे मी म्हणेन. पण नक्की परत सांगेन की आपल्या घरी आपलं बॉटॉनिकल गार्डन बघायला आणि वास्तुसंग्रहालय बघायला मी नक्कीच परत कधीतरी येईन. आणि वास्तुसंग्रहालय आपण जसं सांगितलं त्या पद्धतीने ते एक चांगल्या रीतीने होईल एवढी इच्छा व्यक्त करतो. आणि परत लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर याने मला या कार्यक्रमाला येऊन एक खूप चांगला असा अपरांत भूषण पुरस्कार डॉक्टरांना देण्याचा जो मान दिला आणि महाराष्ट्रातील भूषण हे मला इथं आल्यानंतर सगळे म्हणजे ज्यांची ओळख पण मला काही लोकांची नव्हती ही आपण मला खास करून देशपांडे काकाने दाखवून दिली, याबद्दल आपलंही खूप खूप अभिनंदन. पुनश्च एकदा म्हणजे मी म्हणेन की विकसित भारतासाठी प्रत्येकाचं योगदान मी या ठिकाणी मागेल आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.